नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं भारतीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मक्याचा चिवडा. त्यासाठी चिवडा मसाला आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी काळे मिरे घेतले अर्धा चमचा, 9 ते 10 हिरवी वेलची घेतली आहे, 2 चमचे जिरे घेतले, 3 चमचे बडीशेप घेतली आहे. हे सगळं साहित्य हलकं हलकं अगदी हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे. 4 चमचे धने घेतले, सगळे मिक्सरला एकदा फिरवून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत. तर 4 चमचे साखर घालायची, अर्धा चमचा काळं मीठ घालायचंय आणि परत एकदा ह्याला फिरवून घ्यायचं मिक्सरला. एकदम बारीक अशी पावडर तयार करायची याची, म्हणजे चिवड्याला चांगली चिकटते, नाहीतर पावडर सगळी तळाशी जाऊन बसते. खूप छान बारीक झाली आहे पावडर. आता हिला आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. जवळजवळ 1 किलोच्या चिवड्याला पुरेल इतकी पावडर आपली तयार झाली आहे. तर आता आपण चिवडा बघूया. त्यासाठी हे मक्याचे पोहे आहेत, यांना तळून घेणार आहोत आपण आणि यासाठी लागणारं साहित्य सुद्धा तळून घेणार. तर गॅसवरती कढई ठेवायची, तेल थोडंसं तावलं की त्याच्यामध्ये छोटी चाळणी ठेवायची आणि साहित्य तळून घ्यायचं, छोटं साहित्य. तर हे आहेत शेंगदाणे 150 ग्राम. शेंगदाणे अगदी फाटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, फार फास्ट नाही ठेवायचा गॅस, नाहीतर शेंगदाणे पटकन तळले जातात, फाटले जातात आणि नंतर ते मऊ पडतात. तर अशा प्रकारे शेंगदाणे आपण तळून घेतले. आता आपण डाळ बघू. डाळ सुद्धा आधीच भाजलेलं असतं, त्यामुळे त्याला फार वेळ नाही तळायचं. अंदाजे अगदी थोडा वेळ तळायचं आणि काढून घ्यायचं. तेल चांगलं नितळवून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं साहित्य. आता हे आहे खोबरं. 100 ग्राम खोबरं आहे, बारीक पातळ काप करून घ्यायचे याचे आणि सतत हलवत हलवत असं तळून घ्यायचं. खूप छान तळलं जातं आणि खोबरं सुद्धा कुरकुरीत होतं, पण त्यासाठी अगदी पातळ काप करायचे त्याचे. आता कढीपत्ता बघूया. कढीपत्ता सुद्धा थोडा वेळ तळून घ्यायचा आणि काढून घ्यायचा. आता मोठी चाळणी घेऊया, त्याच्यामध्ये मक्याचे पोहे तळून घेऊया. अशा प्रकारे हलवत हलवत पोहे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठे एखादा कच्चा राहिला असला तरी तो तळला जातो. आणि सगळे पोहे आपले तळून झालेत. आता आपण याला एका भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये ऍड करूया आणि तळलेले जिन्नस आणि मसाले त्याच्यामध्ये घालून चिवडा तयार करूया. तर बघा, अशा चाळणीमध्ये ठेवले होते पोहे मी, त्यामुळे त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल होतं ते सगळं निथळून गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तळलेले जिन्नस घालूया. सोबत आपण चिवडा मसाला घालूया. चिवडा मसाला 2 ते 3 चमचे घालायचे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. मी इथे 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घातले. पाऊण चमचा मीठ घातले. आता याला चांगलं मिक्स करूया. आता हे भांडं थोडंसं छोटं पडत आहे, आपण याला एका मोठ्या भांड्यामध्ये ऍड करूया. हे बघा, हललं जात नाहीये. तर मी आता परातीमध्ये घालून याला चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि अगदी 2 मिनिटं सतत हलवून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. खूप छान चिवडा तयार होतो, मसालाही सगळीकडे लागतो आणि अशा प्रकारे आपला मक्याचा कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे, खमंग आणि चटकदार. रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. हॅपी दिवाळी सर्वांना.